तर कोणाकोणाला आवडतो हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा मस्तपैकी. आता मी हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा बनवते खूप छान असा. तर भरपूर असा कांदा घालणार आहे जितका आपण कांदा जास्त वापरेल तितका हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा खूप छान लागतो. तर आता बरेच उशीर झाला, आता हरभऱ्याची डाळ आता मी भिजत घातली होती. हरभऱ्याची डाळ जरा कठीण असते शिजायला पण आणि खायला पण, तर त्यासाठी आता मी काय काय टाकणार आहे बघा आता. तर आता इथे चटणी घेतलेली आहे, आपल्या घरगुती चटणी आहे त्या. तर मसाला पुडी आहे सगळे, काळं तिखट आहे इथं, भरपूर असा कांदा इथं, लसूण असा ठेचून घेतलाय आणि कढीपत्ता, बाकी काही घेतलेलं नाही. तर आता मी कुकरमध्ये बनवणार आहे, झटकीपट आता होऊन जातात. आता तेल आता ओतून घेते आता. तेल आता टाकलंय, आता सगळं मिक्स करून घेते आता मस्तपैकी आता तेल. तर तेल पण आता चांगलं तापलंय. तर आता जिरा आणि कांदा आता टाकून घेते पटपट आता. आणि तर आता मला मीठ टाकायचं होतं, मी मीठ पहिल्यांदाच टाकून घेतलं, तर मी मीठ टाकायला विसरते, त्याच्यामुळं कांदा टाकला की लगेच मीठ टाकून घेते. तर आता इकडं आता डाळ आहे, हरभऱ्याची डाळ जरा जड असते त्याच्यामुळे ओवा पण टाकून घेते आता. तर लगेच शिजणारी डाळ म्हणजे ही मसूरची डाळ आहे, त्याच्या पाठोपाठ ही मुगाची डाळ आहे ती शिजती. नंतर ही तुरीची डाळ आहे, ती 3 नंबरला असते. आणि 4 नंबरला म्हणजे ही हरभऱ्याची डाळ शिजत नाही लवकर, तर तर पट दिसणं शिजून त्याची जाते ती ही मसूरची डाळ मस्तपैकी. आणि ही खूप छान अशी ही जी रसाभाजी इतकी खूप छान लागते की बासच. अशा मिक्स डाळींची जर रसाभाजी केली तर खूप छान अशा लागते त्या. तर अशा सतत आता मी नेहमी आता आणून ठेवत असते डाळी अशा. तर आता मला टाकायची आहे चटणी. तर सगळ्या चटण्या टाकून घेते, कांदा पण चांगला आता आपला भाजलाय मस्तपैकी आता. कांदा सगळा भाजून घेतलाय, जितका कांदा चांगला फ्राय होईल तितके डाळ कांदा चांगला लागतो. तर सगळं आता मिक्स करून घेते. मस्त चिकनची रस्सा भाजी असते का नाही सुक्की, त्याच्यागत वास यायला लागलाय. तर आता गरम पाणी आता थोडंसं ओतून घेते आणि कुकरच्या शिट्ट्या घेते आता करून 2-4. आता 2-4 नको, आता 2 केल्या तरी बास आहे त्या. तर इथे बघा आता मी शेंगदाणा शिजवून घेतले, ते वाळकं शेंगदाणा येतं मस्तपैकी असं जेवणाबरोबर खूप छान लागते ते गरमागरम शेंगदाणा येतं. तर आता त्याच्या चांगल्या 5-7 शिट्टी आता काढून घेतल्या. तर आता कुकरची शिट्टी पण झाली आता. तर आपला डाळ कांदा शिजतोय तोपर्यंत इकडे मी अंड्याची भुर्जी म्हणजे बगरा आता करून घेतला पटपट असा मस्तपैकी आता. तर आता चांगला आता खरपूस असं भाजून देते आता. कमी गॅस ठेवून फुल गॅस सोडला की एक करपतो. मग आता खरपूस असं चांगला तर भाजते. तर काहीतरी मला चटपटीत असं करायचं होतं, तर मस्तपैकी आता तेल ओतून आता तळून घेते आता. तर आता मी कुकर मधनं काढून घेतला डाळ कांदा आणि नंतर जिऱ्याची फोडणी देऊन मस्तपैकी पातेल्यात घेतलाय शिजायला. तर आता डाळ पण आपली चांगली शिजली आणि थोडासा त्यात वावा टाकलाय आधीच. तर वाव मस्तच कलर आलाय आणि शेंगदाण्याचं पण कूट टाकून घेतलं आता. तर आता डाळ चांगली शिजली आता आपली. तर आज खूपच छान बेत आहे, मस्त जसा हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा.